हॅलो फ्रेंड्स, मेरी क्रिसमस. नाताळाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे क्रिसमस आणि आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललोय बाहेर. तर कुठे जातो, काय जातो ते तुम्हाला आमच्या सोबत कळेलच. चला तर मग कंटिन्यू राहा. पण त्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आराध्याचा हेअर बँड बघितलात का? आज आराध्या फुल क्रिसमस लुक केलेला आहे. आराध्यानी टी शर्ट वर पण सॅन्टा आहे, हेअर बँड वर पण सॅन्टा आहे, तर तो लुक सुद्धा. चला आता आम्ही गाडीत बसलो आहोत आणि फर्स्ट आम्ही लंच करणार आहे, कारण की खूप भूक लागली आता. सो आम्ही फर्स्ट लंच करणार आणि मग त्यानंतर डिसाईड करणार की आता कुठे जायचं ते. तर चला मग सोबत राहा आमच्या. आणि हे बघा, आराध्याचा हेअर बँड, आराध्याचा गॉगल आणि आराध्याचा टी शर्ट. हा पूर्ण म्हणजे आजचा क्रिसमस थीम आहे. सो पनवेलची महानगरपालिकेचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन. तर आता लवकरच ती पण तयार होईल. हा रोड जो आहे याला पाम बीच रोड म्हणतात आणि हा बेलापूर पासून सुरू होतो हा रोड, ते कोपर पर्यंत आहे हा रोड. त्याच्या पण पुढे जातो. तर खूप छान रोड बनवला आहे हा. तर हे आमचं जेवण आहे आजचं. हे बघा, या जेवायला सगळ्यांनी. आम्ही जेवून चाललो पुढच्या प्रवासाकडे. आम्ही आता आलो आहोत इनऑर्बिट मॉलला. तर हे बघा किती छान सजवलंय ना, क्रिसमस डेकोरेशन. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. सो आता आम्ही पार्किंग मध्ये चाललो आहोत. मॉलची एंट्री आहे. हे बघा किती सुंदर गेट बनवलं आहे ना. पार्किंग स्लॉट शोधूया चला आधी. तर मॉलमध्ये एंट्री केल्या केल्या क्रिसमसचं इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि किड्ससाठी इव्हेंट्ससुद्धा ऑर्गनाईज केले होते. आणि मॉलमध्ये एवढी गर्दी होती, पण मला डेकोरेशन इथलं खूप आवडलं आणि लहान मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत होती. आणि इथे जे क्रिसमस ट्री होतं ते खूप मोठं होतं आणि खूप छान डेकोरेट केलं होतं. मग मी गेले टाईम झोनमध्ये, कारण आराध्या तिकडे होती. तर मी इकडे तिला शोधत होती, पण टाईम झोनमध्ये सुद्धा लहान मुलांची एवढी गर्दी होती. फर्स्ट तर मला आराध्या कुठे भेटली नाही. मग शोधत शोधत ती मला एका गेमच्या ठिकाणी भेटली. तर हे बघा, टाईम झोनमध्ये सुद्धा किती गर्दी आहे. तर इकडे ती चॉकलेटचा गेम खेळत होती. ह्याच्यामध्ये कार्ड स्वॅप करायचं आणि खाली चॉकलेट्स असतात, ते जमा करायचे आणि त्या मशीनवर टाकायचे आणि मग ती मशीन चॉकलेट्स पुढे ढकलते. तर इथे काही आम्हाला तेवढा सक्सेस मिळाला नाही. मग आम्ही दुसऱ्या गेमकडे वळालो. तर इकडे हा जो होता हा गन शूटचा गेम होता. म्हणजे गन शूट करायची आणि खाली बॉटल्स पाडायच्या. तर हा गेम मलासुद्धा आवडला आणि ती छान नेम धरून बॉटल्स पाडत होती. हा गेम मस्त होता, मजा आली खेळताना. मग हा गेम खेळून झाल्यानंतर पुन्हा आम्ही एकदा ट्राय म्हणून परत चॉकलेटच्या गेमकडे वळालो, कारण त्याच्यामध्ये जी ती पेन्सिल होती ती तिला हवी होती. त्याच्यासाठी पहिल्या ट्रायमध्ये तर झालं नाही, ती काय पेन्सिल पडली नाही. मग शेवटी तिच्या पप्पांनी ट्राय केलं आणि मग फायनली ती पेन्सिल, म्हणजे हे असे बघा, चॉकलेट्स गोळा करायचे, त्याच्यावर टाकायचे आणि मग ती फायनली पेन्सिल पडली खाली. मग ती आम्ही घेतली आणि त्याच्याबरोबर चॉकलेट्सही आले. ते सगळेच चॉकलेट्स जमा केले आणि वळालो पुढच्या गेमकडे. तर हा गेम बघा कसा आहे. ह्याच्यामध्ये चॉकलेट्स असे उचलायचे, त्याच्यानंतर ते एक बटन असतं, त्यांनी ते चॉकलेट्स खाली टाकायचे आणि मग ती मशीन चॉकलेट्स पुढे ढकलते आणि मग खाली चॉकलेट्स पडतात. तर असे करता करता आमचे एवढे चॉकलेट्स जमा झाले आणि ती एक पेन्सिल जी तिला हवी होती. आणि मग तिकडून आम्ही टाईम झोनला बाय बाय करून निघालो. पुढच्या आम्हाला घाटकोपरला जायचं होतं, म्हणून आम्ही निघालो इनऑर्बिटमधून. पण मॅपमध्ये पाहिलं तर फुल जॅम होतं. मग आम्ही सीवूड्स मॉलला आलो. तर ही गर्दी जी आहे ही सीवूड्स मॉलच्या बाहेरची गर्दी आहे. मग पार्किंग स्लॉटमध्ये गेलो तर तिकडेही म्हणजे गाडी पार्क करायला सुद्धा एवढी मोठी क्यू होती. मॉलमध्ये एंट्री करायला सुद्धा तेवढीच क्यू आणि मॉलमधून बाहेर पडणाऱ्या गाड्यांची सुद्धा तेवढीच क्यू होती. म्हणजे किती गर्दी होती की तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर आम्ही मॉलमध्ये एंट्री केली तर पाहते तर बापरे, म्हणजे मॉल एकदम खचाखच भरला होता.
तर इकडे जी एका जुरासिक वर्ल्डची थीम केली होती, 399 ते तिकीट होतं. सो आराध्याला आम्ही तिकडे घेऊन गेलो. हे पाहू शकता केवढी गर्दी होती. तर आतमध्ये असे डायनोसॉर वेगवेगळे हे केले होते, जसं की एक शेल. त्यानंतर इथे टॅटू मेकिंग होतं. तर आराध्यानी गालावर सुंदर असा युनिकॉर्नचा टॅटूसुद्धा काढून घेतला. त्यानंतर तिथे अशा ॲक्टिव्हिटीज होत्या वेगळ्या वेगळ्या. पण हे बघा इथे हे डायनोसॉरचं स्केलेटन ॲक्टिव्हिटीज काही होत्या, पण तिकडे म्हणजे गर्दी असल्यामुळे वेळ जात होता. तर हे ख्रिसमस ट्री डेकोरेशन होतं जसं, आणि असे हे डायनोसॉर्स असे हलते होते, त्यामुळे जरा मजा वाटत होती लहान मुलांना. ॲक्टिव्हिटीज खूप होत्या आतमध्ये, पण हर एक ॲक्टिव्हिटीसाठी जवळजवळ 1-1, 1.5 तासची क्यू होती. त्याच्यामुळे आमच्या सर्व ॲक्टिव्हिटीज कंप्लीट नाही झाल्या. कदाचित आम्ही इतर दिवशी गेलो असतो तर जरा अजून एन्जॉय करता आलं असतं, पण काल 25th म्हणजे क्रिसमस असल्यामुळे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे सर्वच ॲक्टिव्हिटी करता नाही आल्या. पण ठीक आहे, बाकी तिला एन्जॉय करता आलं. जसं कारण की हे हलत होते डायनोसॉर, म्हणून लहान मुलांना अजून मजा वाटत होती त्याच्यात. सो खूप गर्दी होती त्याच्यामुळे. तर हे बघा खूप छान असे म्हणजे वेगवेगळे डायनोसॉरचे स्टॅच्यूज होते आणि ते असे हलत होते. तर हे बघा इथे पण एक वेगळाच डायनोसॉर आहे, आणि हा जो डायनोसॉर आहे ह्याचं तोंड असं उघडं होतं, ह्याच्यामध्ये लहान मुलं बसायची, त्याची मान हलत होती आणि मग पॅरेंट्स जे आहेत ते शूट करायचे. तर हा एक म्हणजे ठीक आहे, असं पाळण्यासारखा फील येत होता. छान होतं पण हे डायनोसॉरचं. मग तिकडून आम्ही डिनरसाठी बाहेर निघालो, कारण मॉलमध्ये खाण्याची हेच नव्हती. की बघा इथे खूप दमली होती आराध्या. डिनर करून झाल्यावर आम्ही बाहेर निघालो. तर तिला इथे कॅन्डी आवडली म्हणून मी कॅन्डीज घेतल्या, आणि मग आम्ही डिनर करून बाहेर निघालो. तर बाहेर सॅन्टा अंकल होते, मग त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक एक चॉकलेट दिलं, आणि मग मी त्यांच्यासोबत आराध्याचा एक फोटो काढला, आणि मग आईस्क्रीम खायला आलो. आईस्क्रीम खाल्ली आणि मग आम्ही घरी आलो. तर अशा प्रकारे आम्ही ख्रिसमस डे सेलिब्रेट केला. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग मला नक्की कळवा. थँक्यू. बाय.